सध्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स घेऊया। जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका। रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या गहू या पिकाचं मोठं नुकसान। शासनाने पंचनामे करून नुकसानीची मदत देण्याची शेतकऱ्यांची आता मागणी। जालना जिल्ह्याला विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा तडाखा। 5 जनावरं दगावली। जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर। शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। शेतीत काम करायला मजूर मिळत नसल्यामुळे सालगड्याचे भाव आता चांगलेच वाढले आहेत। नांदेडच्या बारडमध्ये 1,31,000 3 क्विंटल ज्वारी आणि 3 क्विंटल गहू असा जवळपास 1.5 लाखांचा सालगड्यांचे हे दर। वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस। आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 2 वर्षांनंतर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना आता शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलं गेले। शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले। सोलापुरात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका। पडसाळी या गावातील शेतकऱ्याच्या ढोबळी मिरचीची बाग पूर्णपणे आडवी झाली आहे। जवळपास 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान। बुलढाण्याच्या पिंपळपाटी या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतात उभं असलेलं पीक आडवं झाल्यामुळे शेतकरी संकटात। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी। धुळे जिल्ह्यातही झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाकडून सुरुवात। जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान। हिंगोली जिल्ह्यातही मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्यानं कांदा जमिनीतच आता सडण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदा केवळ 5 ते 10% आंबा उत्पादन। बागायतदार वर्ग अडचणीत। लहरी हवामानाचा हा फटका आंबा पिकाला बसल्यामुळे बागायतदारांचं लाखो रुपयांचं नुकसान। बुलढाण्यातील वळती शिवार परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। द्राक्ष पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।